आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोव्यात हनी ट्रॅपच्या माध्यमातून होणारा प्रकार उघडकीस। दिल्ली सरकारमधील आणखीन एक मंत्री ईडीच्या कचाट्यात। उसगाव साहित्य संमेलन दिनांक 14 जानेवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा। काँग्रेस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका। बेळगावात होणार महिलांचे शक्ती संचय संमेलन। कंगराळी खुर्द येथे उत्स्फूर्तपणे बंद। ब्राह्मी स्नेही महिला मंडळाचे उद्घाटन संपन्न। मतदार नोंदणीसाठी 9 डिसेंबर पर्यंत मुदत। सेंट पॉल्स हाईस्कूलमध्ये क्रोनोस महोत्सव उत्साहात। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनेक श्रीमंत व्यक्तींना हनी ट्रॅप करून किंवा सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लाखोंना गंडा लावल्याची प्रकरणं समोर येत असतात। अशात एका मोठ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणाचा तपास करताना समोर आलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले असून ही टोळी अत्यंत सफाईदारपणे गुजरातमधल्या मोठ्या श्रीमंत उद्योगपतींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या टोळीची मास्टरमाइंड महिला चक्क गुजरातमधल्या एका तुरुंगातून सगळी सूत्र हलवत असल्याचंही समोर आलं आहे। गोवा पोलिसांना या सगळ्या रॅकेटचा पहिला संशय तेव्हा आला जेव्हा वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये सारख्याच प्रकारच्या तक्रारी दाखल होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली। गुजरातची तक्रारदार महिला, गोव्यात प्रवास, बलात्काराचा आरोप आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार असा पॅटर्न पोलिसांना दिसल्यानंतर त्यांनी या प्रकरणात सखोल तपास करायला सुरुवात केली आहे। दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावलं। त्यानुसार अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत। अशातच दिल्लीतील आणखीन एक मंत्री ईडीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकला असून घराची झडती सुरू आहे। त्याचप्रमाणे राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे। छापेमारीचं कारण अद्याप समोर आलं नाही। ईडी अधिकाऱ्यांच्या छापेमारीनंतर राजकुमार आनंद यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। उसगाव साहित्य संमेलन दिनांक 14 जानेवारी रोजी उसगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23वे उसगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी घेण्याचा निर्णय अकादमीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला। अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होंडगेकर हे होते। यावर्षी भव्य प्रमाणात दिग्गज अशा साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन साजरे करण्यात येणार आहे। कडोलीनंतर बेळगाव तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने सुरू करण्यात आलेल्या या अकादमीने बघता बघता 22 वर्ष दर्जेदार साहित्य संमेलने उरकून साहित्य रसिकांची मने जिंकली। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात संमेलन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा।
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून बेळगावात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांतर्फे महामेळावा घेण्याचा निर्णय मराठा मंदिर येथे बुधवारी दिनांक 1 रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला. तसेच या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवून देऊ असा विश्वास समिती नेत्यांनी व्यक्त केला. मराठा मंदिर येथे 1 नोव्हेंबरला सभा आयोजित केली होती. या सभेच्या व्यासपीठावरून माजी आमदार मनोहर चिणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर आदींनी समस्त सीमावासियांना महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केलं. आतापर्यंत अनेक नेत्यांनी या महामेळाव्याला हजेरी लावून आपली भावना व्यक्त केली आहे. यंदाही महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. काँग्रेस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका. काँग्रेस सरकारने जनतेला अनेक आश्वासने देऊन दिशाभूल केली आहे. तसेच आश्वासनांची पूर्तता होण्यात अडथळे उद्भवत असल्यामुळे सरकार संपूर्ण अपयशी झाले आहे, अशी टीका माजी पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि भाजप नेते भास्करराव यांनी केली. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेस सरकारच्या राजवटीत सामान्य जनतेचे हाल होत आहेत. काही खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे आता त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात सरकारला अपयश येत आहे, असं ते म्हणाले. बेळगावात होणार महिलांचे शक्ती संचय संमेलन. बेळगाव शहरात उन्नती ट्रस्टच्या वतीने 5 नोव्हेंबर 2023 रोजी शक्ती संचय जागरूक महिला संमेलन होणार आहे, अशी माहिती राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सचिव अलकाताई इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाच्या माध्यमातून महिलांना सामाजिक जागृतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. या संमेलनात विविध ठिकाणाहून महिला प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कंगराळी खुर्द येथे उत्स्फूर्तपणे बंद. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस असल्याने काल ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार दुकाने बंद ठेवून केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला. भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, बिदर, भालकी, खानापूर, निपाणीसह गावे मराठी बहुल असूनही केंद्र शासनाने त्यांचा कर्नाटकात समावेश केला आहे. गेली अनेक वर्षे परिसरातील जनतेने हा लढा जिवंत ठेवला असून आजही त्याची तीव्रता खेडोपाडी जाणवते. याचीच प्रचिती आज कंगराळी खुर्द येथे आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सकाळपासूनच व्यवहार दुकाने कामे बंद ठेवून निषेध नोंदविला. काही तरुणांनी काळे वेश परिधान करून गावातून मूक फेरी काढली. ब्राह्मी स्नेही महिला मंडळाचे उद्घाटन संपन्न. येथील ब्राह्मी स्नेही या महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्गाने हातगा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंडळाच्या अध्यक्षा संहिता बेळुबी यांनी स्वागत केले. गायत्री आडके यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आलं. कार्यक्रम संयोजनासाठी मनीषा मजली, शुभा कुलकर्णी आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला वर्गाने हातग्यात ही गाणी म्हणून फेरा धरला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. त्यानंतर खिरापतीचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणीसाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रारूप मतदार यादी तयार केली असून मतदार यादीबाबत अपेक्षा किंवा नव्याने नाव नोंदणीसाठी 9 डिसेंबरपर्यंत मुभा देण्यात आली आहे. याबाबत जागृती करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी पात्र नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रोनोस महोत्सव उत्साहात. कॅम्प येथील सेंट पॉल्स हायस्कूल तर्फे आयोजित क्रोनोस हा स्पर्धात्मक महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. बेळगावच्या केली इंटरनॅशनल स्कूलने या क्रोनोस 2023 महोत्सवाचे सर्वसाधारण अजिंक्यपद तर डिवाइन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलने उपविजेतेपद पटकाविले. सेंट पॉल्स हायस्कूल येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सिमला हिमाचल प्रदेशाचे डेप्युटी अकाउंटंट जनरल आणि माजी विद्यार्थी प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात बेळगाव शहर परिसरासह गोवा येथील अशा एकूण 12 शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज.
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। संगीत कलाकार संघाची ऑक्टोबर महिन्याची बैठक मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात श्रीमती स्वानंदी सडोलीकर पुणे यांचे शास्त्रीय गायन प्रस्तुत झाले। त्यांना तितकीच रंगतदार साथ संगत अंगद देसाई तबला आणि ॲडव्होकेट रवींद्र माने यांनी संवादिनीने दिली। तानपुरा साथ रंजिता पर्वतीकर यांनी केली। कलाकारांचा सत्कार स्वाती कुलकर्णी यांनी केला। रेल्वे सेवेबाबत सेंट्रल रेल्वे बोर्ड अध्यक्षांना निवेदन। राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी सोमवारी दिनांक 30 रोजी नवी दिल्ली येथे सेंट्रल रेल्वे बोर्डच्या अध्यक्षा जयवर्मा सिन्हा यांची भेट घेऊन निवेदन दिले। बेळगाव पंढरपूर, बेळगाव मुंबई, बेळगाव झारखंड नव्याने रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, तसेच हम्पी एक्सप्रेसचा धर्मावर मार्गे प्रशांती निलयमपर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी केली आहे। 12 ग्रामपंचायतींचा महापालिकेत होणार समावेश। बेळगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा महापालिका कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी दिनांक 1 रोजी पत्रकार परिषदेत दिली। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळातच बेळगाव शहरालगत असलेली गावे महापालिकेत समाविष्ट होणार हे नक्की झाले आहे। बेळगाव तालुक्याचे विभाजन करण्यात येणार असून बेळगाव शहरासाठी स्वतंत्र तालुका होईल। बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 100 कोटी रुपये निधी आधीच मंजूर झालाय। आणखीन 100 कोटी रुपये निधी पुढील अर्थसंकल्पात राखीव ठेवला जाणार आहे असेही ते म्हणाले। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात। समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी येथील वैश्य समाजाचे ज्येष्ठ सदस्य अनंत उजगावकर, युवा वैश्यवाणीचे अध्यक्ष रोहन जुवळी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, समाजाचे मोतीचंद दोरकाडी, मोहन नाकाडी आणि वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला बैलूर, सेक्रेटरी लक्ष्मी बेडेकर, रवी कलगडगी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समादेवी संस्थान आणि वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कनबर्गी उपस्थित होते। विधानसभा अध्यक्ष मंगळवारी बेळगावात सुवर्ण सौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष युटी खादर मंगळवारी दिनांक 7 रोजी बेळगावला येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। अधिवेशनाची पूर्वतयारी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे, त्यासाठी आवश्यक तयारी सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष खादर बेळगावला येऊन तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच ते अधिवेशनासंदर्भातील अधिकृत आदेशपत्र देणार आहेत असं त्यांनी सांगितलं। आमदार रोहित पवारांचे सीमाप्रश्नी ट्विट। आम्ही सीमावासियांच्या काळ्या दिनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी माणसाच्या न्यायासाठी कटिबद्ध आहोत असं ट्विट केलं।
भाषावार प्रांतरचनेत सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत आली आहे. बुधवारी काळ्या दिनानिमित्त शहरात मोठी फेरी निघाली. याची दखल घेत आमदार पवार यांनी ट्विट करून सीमालढ्याला पाठिंबा दर्शवला. त्यांनी ट्विटमध्ये हुतात्मा स्मारकाचा फोटो अपलोड केला असून त्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे म्हटले आहे. खानापूर तालुक्यात पत्नीने केला पतीचा खून. मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पत्नीने त्याच्या जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. बाबू कल्लाप्पा करकी वय 48 राहणार चिक्कमुन्नोळी तालुका खानापूर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी महादेवी बाबू करकी वय 36 हिला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवार दिनांक 30 रोजी रात्री जेवणातून नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपेत असताना दोरखंडाच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पद्मजा वामन अंगडी यांचे निधन. घोडेगल्ली खानापूर येथील रहिवासी पद्मजा वामन अंगडी वय 74 यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सामरा ग्रामपंचायत अध्यक्षा रचना राहुल गावडे यांच्या आणि खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अंगडी यांच्या त्या मातोश्री होत. राधाबाई वसंत भूतकी यांचे निधन. मूळचे सराफ गल्ली शहापूर, सध्या चन्नम्मानगर येथील रहिवासी राधाबाई वसंत भूतकी वय 103 यांचे बुधवार दिनांक 1 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश नायक यांचे निधन. शुक्रवार पेठ नागझरी नाथ कॉलनी टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश लक्ष्मण नायक वय 28 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुली आणि आई असा परिवार आहे. बेळगावच्या सृष्टी अरुण पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी जय्यत तयारी. बेळगावातील कडोली येथील रहिवासी युवा ॲथलेटिक सृष्टी पाटील गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. सृष्टीने या स्पर्धेसाठी ट्रायथलॉन इव्हेंटसाठी पात्रता संपादन केली असून हा इव्हेंट दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पणजीत होत आहे. मागील 2 महिन्यांपासून सृष्टी पाटील या स्पर्धेसाठी कसून सराव करतेय. यापूर्वी पुण्यात आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेच्या माध्यमातून सृष्टीने गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली. त्या चाचणी स्पर्धेत 30 क्रीडापटूंनी सहभाग घेतला आणि देशभरातून 20 स्पर्धकांची मुख्य राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. यात सृष्टीचा प्राधान्याने समावेश आहे. शेतकरी कुटुंबातील सृष्टी सध्या या स्पर्धेसाठी मिनी ऑरेंज कंपनीच्या माध्यमातून पुण्यात सराव करत आहे. दिवसभरातील 3 सत्रात तिचा सराव सुरू आहे. ट्रायथलॉन इव्हेंटमध्ये 750 मीटर जलतरण, 20 किलोमीटर सायकलिंग आणि 5 किलोमीटर धावणे असे 3 खडतर टप्पे असतात. मागील राष्ट्रीय स्पर्धेत दुखापतीमुळे संधी हुकली असली तरी यंदा ती कसर पुरेपूर भरून काढत यंदा गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल प्रदर्शन साकारण्याची महत्त्वाकांक्षा सृष्टी पाटील हिने बोलताना व्यक्त केली. वर्षभरापूर्वी सृष्टीने आयर्नमॅन स्पर्धेत यश मिळवले असून आता त्याच यशाची पुनरावृत्ती गोव्यातही करण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे. स्पोर्ट्स हॉस्टेलच्या जुडोपटूंची सुवर्णबाजी. बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या जुडोपटूंनी बेंगळूर येथे पार पडलेल्या SDFI राज्यस्तरीय 14 आणि 17 वर्षाखालील जुडो स्पर्धेत 10 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदक पटकाविली. 14 वर्षाखालील मुलींच्या गटाने विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या जुडोपटूंना पदक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. जुडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले. अंतिम निकाल पुढील 14 वर्षाखालील गट. अमृता नाईक 40 किलो वजनी गट सुवर्ण पदक. अंतिम निकालामध्ये 14 वर्षाखालील गटात अमृता नाईक हिने 40 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, श्वेता अलकनूर हिने 44 किलो गटात सुवर्ण पदक आणि दिया पाटील हिने 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, शगुफ्ता हिने 52 किलो गटात सुवर्ण पदक, आफरीन हिने 57 किलो गटात सुवर्ण पदक, संजना शेठ हिने 63 किलो गटात सुवर्ण पदक, तर निशा कंगराकर हिने 70 किलो गटात रौप्य पदक, गणगय्या चिकमठ हिने 45 किलो गटात सुवर्ण पदक, आर्यन डोंगरे याने 53 किलो गटात सुवर्ण पदक, सूरज सावंत याने 50 किलो गटात रौप्य पदक, सुमुख याने 66 किलो गटात रौप्य पदक, कार्तिक पावसकर याने 55 किलो गटात कांस्य पदक पटकाविले. वरील सर्व पदक विजेत्या जुडोपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. MLIRC तर्फे एकतेसाठी धाव. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
141व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त बेळगाव मिलिटरी स्टेशन येथे MLIRC यांच्यासाठी एकतेसाठी आयोजन करण्यात आले. भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर एकात्मतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रन फॉर युनिटी ही त्यांच्या कार्यासाठी योग्य श्रद्धांजली असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. या मॅरेथॉनमध्ये विविधतेतील एकतेचे दर्शन घडले. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अखंड भारताच्या संकल्पनेचे शाश्वत महत्त्व आणि त्यांचे योगदान राष्ट्राला कसे प्रेरणा देत आहे हे दाखविण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आली. बेळगावातील 49 ॲथलेटिक्सपटू उडपीला रवाना. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्यातील 23 मुले आणि 26 मुले मिळून 49 विद्यार्थी मंगळवारी परिवहन महामंडळाच्या बसने उडपीला रवाना झाले. ही स्पर्धा शनिवार दिनांक 4 पर्यंत चालणार आहे. मात्र शिक्षण खात्याकडे क्रीडापटूंच्या मापाचे शूज नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावचे खेळाडू 100 ते 400 मीटर धावणे, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, खो खो, कबड्डी आदी क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. दुपारी 12 पासूनच विश्वेश्वरय्या नगरमधील शहर गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पालक आपल्या पाल्यांना घेऊन जमा झाले होते. तिथे त्यांना शूज, ट्रॅक शूटचे वितरण करण्यात आले. मुलामुलींसाठी स्वतंत्र बस उडपीला रवाना झाली. येथील क्रीडा निधीच्या माध्यमातून प्रत्येक मुलांकडून 5 रुपयाचा निधी जमा केला जातो. तो निधी तालुका जिल्हा पातळीवरील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी खर्च केला जातो. मात्र खेळाडूंना प्रवासासाठी आराम बसऐवजी साध्या बसची व्यवस्था केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. रात्रभर प्रवास करून खेळाडू कसे खेळणार याची चिंता त्यांना लागली होती. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.